महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज, ज्यांनी आंधळ्याला डोळं, बहिऱ्याला कान, मुक्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही भीमगर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूकी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष, बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता अहिल्यादेवी होळकर या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी व बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय नॅशनल कोऑर्डिनेटर माननीय आकाश आनंदजी यांचे आभार व्यक्त करून आपण तमाम बारामतीकरांचा मी प्रथम तर हात जोडून आभार व्यक्त करतो की आपण माझ्यासारख्या एका गावकोसाच्या बाहेर जन्माला आला आणि हमालाच्या पोरावर एवढं प्रेम केलं की त्या प्रेमाच्या वजातून मी आयुष्यभर उतरणार नाही. माझा आवाज 2-4 दिवस म्हणजे निवडणूक ज्या दिवशी मतदान होतं त्याच दिवशी माझा आवाजच गेलता. मला इथं पत्रकार बांधवांनी विचारला आता आजचा जर निकाल आहे आणि तुमचा तर आवाज गेलाय, मी तुम्हाला सांगितलं होतं की आवाज काळूराम चौधरीचा गेलाय, मुख्य बारामतीकरांना आज आवाज येणार आहे आणि तो आवाज मी आणून दिलेला आहे. म्हणजे अक्षरशः अनिकेतने आता सांगितलं की कोणी काय केलं. माझ्या पोरीला पाडायला 2 बहीण भावंड पैसे वाटत होते, ताईने बी दिलेत, दादाने तर दिलं, दादाचं तर कामात आहे त्याचं, पण ताईनी पण दिलं. आणि ताई कालपर्यंत संविधान वाचवत होती ना, आज सकाळी परत तिथंच गेली, आजच गेली. आता एक लढणार, एकच व्हावं लागेल, तुम्हाला एकच व्हावं लागेल. कारण कांशीराम साहेबांनी, पवार साहेब तुम्हाला आठवत असेल, कांशीराम साहेबांनी तुम्हाला दिल्लीमध्ये काय सांगितलं होतं. तुम्हाला मान्यवर कांशीराम साहेबांनी जे दिल्लीमध्ये सांगितलं होतं ते नीट आठवा. त्याची पुनरावृत्ती पुन्हा ह्या बारामतीतून सुरू झाली. 1977ला 21 वर्षाच्या दिल्लीतल्या पुरीनं राजनारायण ज्यांनी इंदिरा गांधीचा पराभव केला, तो हरिजन म्हणत असताना त्या बोट क्लबच्या स्टेजवर कडून ज्या 21 वर्षाच्या पुरीनं राजनारायणला विरोध केला, इथल्या काँग्रेसला, इथल्या प्रस्थापितांना विरोध केला, त्या बहन कुमारी मायावतीजींच्या पुनरावृत्ती माझ्या लिकीने करून दाखवली. 21 वर्षाची संघमित्रा काळूराम चौधरी आता या काउन्सिलमध्ये. येणारी पंचायत समिती, जिल्हा परिषदची निवडणूक बहुजन समाज पार्टी ओबीसी बांधवांना घेऊन लढणार आहे. आणि मी आज सांगतो, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला पुन्हा रिझल्ट आहे. पुन्हा बाबासाहेबांचा हत्ती निवडून आणल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. माझ्या पुरीच्या प्रभागात तुम्ही काय षडयंत्र केलं. अजित पवारने तर माझी अख्खी पार्टी एकात घेतली होती. माझ्या पक्षाच्या जिल्हा कमिटी, जिल्हा अध्यक्ष अजित पवारने एकात घेतला होता, तो माझ्या विरोधात होते, विरोध करत होती माझ्या.
परंतु माझ्या थुक्यातून मी ज्यावेळी थुकायचो ना, माझ्या थुक्यातून रक्त पडत होतं, रक्त. घरातली भिंती सगळी तुम्हाला काहीतरी होईल. बाबासाहेबाचा निळा झेंडा संसदेवर फडकेपर्यंत काळूराम चौधरीला काय होणार नाही. खरं तर मी म्हणजे आता मी ज्या वेळेस माझ्या पोरीला सोडवायला जाईल तिथं, त्यावेळी आता माझा बाप तर नाही पण माझी आई आहे. माझी आई मान्यवर कांशीराम साहेब आणि बहीण कुमारी मायावतीजी यांची माफी मागल. जर माझ्या आईन बापाने कांशीराम साहेबांचं ऐकलं असतं तर माझी लेख नगर परिषद मध्ये नाही, संसद भवनात गेली असती. परंतु तुम्ही माझ्या आई बापाने कांशीराम साहेबांचं ऐकलं नाही. कारण तुम्हाला ऐकायची सवय होती काटेवाडीचं. तुमचा साहेब इकडं होता. तुम्ही बाबासाहेबाला तरी कुठं साहेब म्हणत होता, तुमचा साहेब वेगळाच होता. मान्यवर कांशीराम साहेबांनी 4250 किलोमीटर चालवून जो माणूस एसटी स्टँडवर उंदर मारायची औषधं विकायचा, त्या उंदर मारणार औषधं विकणाराला उत्तर प्रदेशचा 4 वेळा कॅबिनेट मंत्री बनवण्याचं काम या बहुजन समाज पार्टीनं केलेलं आहे. रस्त्याच्या कडेला खुर्ची लावून आरसा ठोकून जो दाढी बनवायचा त्याला उत्तर प्रदेशच्या देशात सगळ्यात मोठ्या राज्याचा 4 वेळा मिनिस्टर बनवलेला आहे. आणि म्हणून बांधवांनो, बहुजन समाज पार्टी ही तुमची माझी एकमेव राष्ट्रीय पार्टी आहे. काय सांगत होती ही आपल्याला, काही येऊन सांगायचे. मी ज्यावेळी आमराई कॅडर कॅम्प घ्यायचो, लोकांना गोळा करायचो, हे खापरे महार यायचे, खापरे महार. आणि काय सांगायचे, मायावती काय बोलत आहे वय. अरे मग खापऱ्यांना तुझी सुप्रिया सोळेन सुनित्रा पवार तरी काय बोलत आहे वय. अजित पवार बोलत आहे का. बहीण कुमारी मायावतीजींनी उत्तर प्रदेश अख्खा फुले शाहू आंबेडकर मै केलंय. भीमनगर, माझा जन्म भीमनगर मध्ये झाला, आमराईतल्या 40 घरांचा आमची सोसायटी. पण त्या संबळ जिल्ह्याला, त्या जिल्ह्याचा जिल्हा तयार करून त्या जिल्ह्याला नाव देण्याचं काम भीमनगर कोणी नाव दिलं असेल तर ती बहुजन समाज पार्टीनं दिलेलं आहे. मी आता राहतोय महात्मा फुले नगर मध्ये. 29 घराची सोसायटी होती आमची आमराईत. उत्तर प्रदेशात सत्ता आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले जिल्ह्याला नाव देण्याचं काम बहीण कुमारी मायावतीजी बहुजन समाज पार्टीनं केलेलं आहे. प्रबुद्ध नगर आमच्या इथं झोपडपट्टी आहे. प्रभाग क्रमांक 14 मधील तो एक भाग आहे. परंतु ज्यावेळी बहीण कुमारी मायावतीजी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या त्यावेळी प्रबुद्ध नगर जिल्ह्याला नाव देण्याचं काम बहुजन समाज पार्टी परम आदरणीय बहीण कुमारी मायावतीजीनं केलेलं आहे. गौतम बुद्ध नगर, सिद्धार्थ नगर जिल्ह्याला नावं दिली. 7 लाख हेक्टर जमीन वाटली. 7 लाख इथं तुमची लुटली का नाही. अरे कुणाला तरी सोडलं का यांनी. माझा थोडा कसा खराब आहे पण आता वर्जन काळूरामचं पुढचं आतमध्ये गेलेलं आहे. आणि मली देवाल यांनी तरी अजिबात नादाला लागायचं नाही आमच्या. कारण वकील आहे. तुमचा अजेंडा येईल आणि हिचं नोटीस येईल, डायरेक्ट नोटीस आहे. आणि काळूराम चौधरी आतमध्ये नाही बरं का. अधिकारी कर्मचाऱ्यांनी सगळ्यांना डोळं उघडं आणि कान बी उघडं ठेवून ऐका. माझी लेख आतमध्ये, मी बाहेरच असणार आहे. बारामतीकरांनी ठीक आहे, मला जेवढं साथ सहयोग दिला, मला जेवढी मतं दिली, मी माझा पराभव मान्य केलाय, हात जोडून मान्य केलाय. बारामतीकरांनी आतमध्ये सचिन सातवला बसवलंय. काळूराम चौधरी या झाडाखाली बसणार आहे, टेबल आणि खुर्ची टाकून वर बोर्ड लावणार आहे, सर्वसामान्य बारामतीकरांचा अध्यक्ष. या मली देवाल्यांनी तुमचं काम नाही केलं ना, त्या तिथं झाडाखाली यायचं.
काम मी करून दाखवणार आहे तुमचं. कशी करत नाही बघतो नाही आणला आता. दलित वस्तीचा 1 रुपया तुम्हाला खाऊ देणार नाही. महिला बाल कल्याणचे पैसे तुम्हाला खाऊ देणार नाही. आणि 6.5 लाख रुपयाचा स्पीड ब्रेकर अजिबात बांधायचा नाही, नाहीतर इटाने मारल्याशिवाय मी बी शांत बसणार नाही. आता माझी लेख नगरसेविका आहे, मी कोण नाही, मी बाहेरच आहे. तुम्ही बाहेर आला की डोक्यात इटच आहे माझ्याकडनं. तुम्ही काय करूनच बघा आता. आणि प्रभाग क्रमांक 14 मधून जरी निवडून आले असेल तरी या मुख्या बारामतीकरांची एकमेव प्रतिनिधी असणार आहे. म्हणजे आम्ही काही एकटं नाही, माझ्या बरोबर यशपाल भैया पोटे आहे. आमच्या दोघांना तेलेच्या मारुतीने संगत आशीर्वाद दिलता, आमच्या दोघांना दिलता. माझे दुसरे सहकारी म्हणजे माझी बहीणच आहे ऍडव्होकेट अमोल सातकर यांची पत्नी अजिंक्य सातकर पण आहे इथं. 3 झालो. निलेश आप्पा आहे. निलेश आप्पा बघितलं ना दंड कसा ठोकतात होता. निलेश आप्पा आहे. बाकीची जे आले ते आहेत. ह्यावेळेस एक आलाय, ह्यावेळेस एक हत्ती आतमध्ये घुसलाय. 2029 ला 12 असणार आहेत. 12 आणि त्या 12 हत्तीचा माहूत काळूराम चौधरी असणार आहे. मी नाही येणार त्या काउन्सिलमध्ये, मी पाठवणार. मला ही बारामतीची कोटी नाही पाहिजे, मला ती दिल्लीची कोटी पाहिजे. दिल्लीची, जिथं तुमच्या माझ्या सगळ्या समस्यांची गुरुकिल्ली आहे की सत्ता. बाबासाहेबांचं जी तुम्ही पुतळ्याला आपण जातो, बाबासाहेबांनी जे बोट केलेलं आहे काय दाखवतात बाबासाहेब? बाबासाहेब म्हणतात जा आणि ह्या सत्तारूपी मंदिरावर कब्जा करा. कॅप्चर दिस ऑफ टेम्पल ऑफ पॉवर. बाबासाहेबांनी तुम्हाला मला काय सांगितलंय? जा आणि या देशाची शासनकर्ती जमात व्हा. आम्हाला राशनवर आणलंय, फुकाट राशन देतात, फुकाट. आणि आम्ही ती खाऊन माजायला लागलोय. बाबासाहेबांची लेकर मेलेत का? जो विजय जो आहे तो रमाईच्या त्यागाला अर्पण आहे. रमाईनं 4 लेकरं मारल्यात तेव्हा माझी लेख मोठी शिकून झाली. जर रमाईची बाबासाहेबाची कोणती एक हिंदू बिगर औषधाची तर पडून मेलेले आहे. तुम्ही कोणी विचारायचं नाही. यांची पोरं कशात फिरतात? लँड क्रुझर. आम्ही तर कांशीराम साहेब म्हणायचे की कांशीराम तो पैदाशी रोड मास्टर है, लेकिन दिल्ली के मोगल म्हणजे राजीव गांधीला म्हणायचं, लेकिन मैं एक ना एक दिन इस दिल्ली के मोगल को रोड मास्टर बना के छोडूंगा. दुर्दैवानं राजीव गांधींचा बॉम्बस्फोटामध्ये निधन झालं, पण राजीव गांधीच्या पोराला हमाल बनवण्याचं काम बहुजन समाज पार्टीने केलंय. बघितलं ना दलिताचं मेकूड आलेलं पोरग घेऊन बसलं होतं ती पाठीमागे. राहुल गांधी लाल पुस्तक घेऊन फिरत होती, ती वाचवायचंय. अरे तुझ्या आजीनं तुझ्या बापानं लावलं नाही की लागू करायचंय. ही दोघं बहीण भावंड म्हणत होती मध्ये 1 वर्षभरापूर्वी संगत काढली होती संविधान बचाव, आणि आपल्याला येड्यात काढत होती. आणि आज पुण्यात काय शनिवारवाडा वाचवायला गेला का दोघं बी? आज पुण्यात तुम्ही काही शनिवारवाडा वाचवणार आहे का? अरे बांधवानो, बारामतीमध्ये मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे, आंबरा इथल्या पोरांनी कान देऊन ऐकायचं. बेकार धंदा बंद करायचं, बेकार धंदा बंद करायचं. नाही तर 1 एप्रिलला तो स्टेटस ठेवायचा नाही मोबाईलला. माझ्या बापाच्या निबंधामुळं आरबीआयची स्थापना झाली. मला माहित आहे 90 साठी कुणाच्या मागे जातोय ती. अजिबात नाही, बेकार धंदा सगळं बंद. जर तुझ्या बापानं निबंध लिहिला आणि तुझ्या बापाच्या निबंधावर आरबीआयची स्थापना होत असेल तर तुझ्याकडे का नाही? तुझ्याकडे पैसा का नाही? तुझी आर्थिक जी अर्थकारण आहे तुझ्याकडे का नाही? म्हणून आपल्याला सगळ्यात पहिलं काय करायचंय? मी 2च कामं सांगितलेलं आहे, आणि 2 कामं करायसाठी संयुक्तदार मी काही सोडणार नाही. पहिले तर मला अजितदादा म्हणजे आपला थोरला भाऊच आहे माझा अजितदादा. अजितदादाचं स्वप्न पूर्ण करायचंय. आणि अजितदादाचं स्वप्न काय आहे? बारामती झोपडपट्टी मुक्त करायची. माहित आहे ना?
तुम्ही बोलत असला तर मी बोलतो, नाही तर गळा दुखतोय माझा, बंद करतो. दादाचं स्वप्न आहे का नाही झोपडपट्टी मुक्त करायचं? घरात बांधून देणार आहे का पार्कच्या नावावर करणार आहे दादा? घर आहे तिथंच बांधावी लागते. आणि काळूराम चौधरी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आमराईतल्या एकाही घराला दुसरीकडे जाऊ देणार नाही. अरे आमच्या 70 पिढ्या मेल्यात, आमच्या जागा आहेत त्या सोनवण्यांची सगळी रस्त्याच्या कडेच्या सगळं उतार आहेत आमचं. आणि आमच्या घराघरात तुम्ही भांडण लावलं होतं, एका फटक्यात भांडण मिटलंय आमचं. निवडणूक झाली 6:30 वाजता, तुम्ही सगळ्या अख्ख्या बारामतीनं बघितलंय. जेवढी आम्ही एकमेकाच्या विरोधात होती तेवढी आम्ही निर्मल चाप्याला होतो. गावाला कळणार हे काय ना, यांची भांडणच झालं नाही. भांडायला नाही आलो आता आम्ही, आम्हाला कळायला लागलंय ना चांगलं. आम्हाला भांडायला लावताय, मलिदात तुम्हीच खाताय भाऊ मिळून, आणि आम्ही भांडत होतो इकडं आमराई. फॅशन ट्रीटचं काम पहिल्या काउन्सिलला करायचंय आपल्याला. पहिल्या काउन्सिलला फॅशन ट्रीट, आणि पहिल्याच काउन्सिल मध्ये, पहिल्या जनरल मीटिंग मध्ये अजितदादा पवार यांचं स्वप्न जे आहे झोपडपट्टी मुक्त करायचा, तो पण ठराव करायचा आहे. त्याचा ठराव देत आहे आपल्याला. सूचक बी आहेत आणि मोदक बी आहेत. आता काही काळजी करायची गरज नाही. आणि मी जाहीर सांगतो, जाहीर कमीत कमी अजित पवारची 6 तरी नगरसेवक फोडू शकतो काळूराम चौधरी. आता माझ्याकडे फाईल आहे, दादाची फाईल अमित शहाकडे होती म्हणून तर भाजपमध्ये गेलाय का नाही, तशी 6 जणांच्या माझ्याकडे फाईल आहे. आपल्याला आडवा बिडवा चालला तर तुमचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं आमराईतल्या घरांच्या वर वाईट नजर ठेवायची नाही. आमराई बरोबरच बारामती शहराची बेरोजगारी वाढली. आता दादाने सगळं काय केलंय, डेकोरेशन केलंय, म्हणजे पर्यटन चांगलं होतं. दादा काहीतरी बोटिंग करायचं म्हणलं होतं दादा, मला माहित नाही, त्या नदीला. तर मग नदीला जर बोटिंग होणार असेल तर नदीच्या कडेला खाऊ गल्ली का नाही होणार? मग ती आपल्याला खाऊ गल्ली करायची. मग खाऊ गल्लीत दुकानं कोणाची असणार? साठेनगर मधली, पंचशील नगर, आपला खंडोबा नगर, उघड्या मारुती. आता पलीकडच्यांचं शोरूम आहेत त्याच्यामुळे त्यांचं काही आम्ही आपला हात गाडत लावतो, बाबा शोरूम तुम्ही अजून टाकत बसा. आमचं तिथं खाऊ गल्लीचा हात गाड्या लागतील. आणि ह्या फॅशन ट्रीटला तर 1000 गाड्या उभा करणार म्हणजे करणारच. ते करावं लागणार आहे. रोजगार कुठे आहे आम्हाला? आमच्याकडे रोजगारच नाही. एमआयडीसीतल्या जमिनी आमच्या, विमानतळाच्या जमिनी आमच्या, विमानतळासारखं स्टँड बांधलंय त्या स्टँडच्या जमिनी आमच्या. आणि आम्ही काय करतोय तर त्या स्टँडच्या बाहेर आमचा टपरी लावली आणि आमचाच माणूस लावलाय त्यांनी त्याच्यावर अतिक्रमणावर. आमचे सारखे येते म्हणतात काढा. आता निकाल लागल्यापासून हातगाड बघा किती भारी दिसतात. मारवाड पेटला पण आहे. काढायचं नाही तो नाही द्यायचा जोपर्यंत हॉकर दोन होत नाही. मी त्या हॉकर कमिटीचा सदस्य आहे आणि मी जाहीर बारामतीकरांना एकच सांगतोय, जोपर्यंत हॉकर धोन होत नाही तोपर्यंत हातगाड्या कुठलंही हलवता येणार नाही. मला कायदा हातात घ्यायला लावू नका. मी काय ऐकणार नाही. माझ्याकडे डायरेक्ट कोल्हापूरची आणि ती आग्र्याची दोन्ही बी ओरिजिनल चांभारांनी बनवलेली चप्पल आहे. मी बी ओरिजिनल चांभार आहे. आणि चांभार बी 3 प्रकारचा असतात. एक चप्पल बनवणारा, दुसरा चप्पल चाटणारा आणि तिसरा चप्पल मारणारा. आणि तो तिसरा चांभार मी आहे, चप्पल मारणारा. मला बारामतीकरांचं काम करायचंय. जो बारामतीकर माझ्याकडे डोळ्यात अश्रू घेऊन येईल त्याजवळ अश्रू पुसणं माझं काम आहे. मी त्याची जात बघणार नाही, मी त्याचा धर्म बघणार नाही, मी त्याचा पक्ष बघणार नाही. मी अगोदर किती केलेलं आहे मी बघितलेलं नाही. मी कितीतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल असेल आम्ही केलेलं आहे. अनिकेत असेल, मी असेल, आमच्यात सगळं आम्ही काम करत आलो. कारण आमच्या डोक्यात फक्त मानवतावाद आहे.
राजकारण तुमच्या डोक्यात असेल, तुम्हाला वाटत असेल बहुजन समाज पार्टी ही राजकीय पार्टी आहे. बहुजन समाज पार्टी ही राजकीय पार्टी नाही. बहुजन समाज पार्टी ही बहुजन महापुरुषांच्या विचारधारेचं मिशन आहे. जी मिशन यशस्वी करायसाठी लाखो लोकांनी आपल्या घराची रांगोळी करून घेतलेली आहे. बांधवांनो, बारामतीकरांच्या ज्या अपेक्षा, कारण ज्या वेळेस निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर आम्ही बाहेर आलो, बाहेर आल्यानंतर बारामतीकरांच्या डोळ्यात आता अनिकेतने सांगितलं की लोक रडत होती, लोक रडत होती, माझ्याकडे बघायची, रडायची, डोळ्यात पाणी होतं, माझ्याकडे बघून ती रडत होती. आणि मला खरंच माहित नव्हतं, म्हणजे माझा समाज कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर नव्हता. 21 तारखेला आणि आज पण तो रस्त्यावर आलाय. माझ्यासाठी नाही, माझ्या लेकीसाठी नाही, बाबासाहेबाच्या इंदूसाठी, ज्या इंदूला 2 पैशाचं इंजेक्शन भेटलेलं नाही. बाबासाहेबांची 4 लेकरं गेलेले आहेत आणि तुम्ही मी बाबासाहेबांच्या रमाईच्या त्यागावर मोठं झालेलं आहे. 30 वर्ष कुणाचा बारामतीत कुठला विरोधक टिकला सांगा बरं? 30 वर्ष एक झेंडा, एक पक्ष आणि एक विचारधारा. अरे स्वतः शरद पवार साहेब टिकलं नाही एका पक्षात. पवार साहेब तरी एका पक्षात राहिलं का? नाही राहिलं. त्यांनी पक्ष बदललं. दादानी तर बाकीचे, आता बाकी जनता तुम्हाला माहित आहे, पण काळूराम चौधरी 30 वर्ष झालं एकाच पक्षात आहे, एकाच झेंड्याखाली, एकाच नेत्याच्या आणि एकाच विचारधारेच्या पाठीमागून आहे. आणि ही विचारधारा जी आहे ती समतामूलक समाजाची आहे. ही विचारधारा समतामूलक समाजाची आहे. आणि ह्या विचारधारेवरती विश्वास ठेवून बारामतीकरांनो, बहुजन समाज पार्टीला साथ द्या. बहुजन समाज पार्टी मानवतावाद वाढवण्यासाठी काम करते. मानवतावादी मिशन आहे आणि म्हणून आपल्याला बहुजन समाज पार्टीला साथ सहयोग द्यावा लागेल. येणाऱ्या काळात आता थोड्याच ह्याच्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत. बापूराव इथं आहेत, देवेंद्र बनकर आहेत, आमचा चंद्रकांत वाघमोडे इथं आहेत. आपल्याला करावं लागणार आहे. आणि अजून तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची विसरलो. 4 मार्च 1928ला ह्या बारामतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इथल्या धनगर समाजाने मिरवणूक काढली होती, पहिली मिरवणूक. त्याला 2028ला 100 वर्ष पूर्ण होत्यात. किती होत्यात? 100 वर्ष. त्यावेळी माझ्याकडे जो कागद आहे त्यावेळेचा, त्यावेळी आमच्या समाजातले जे 7 सोनवणे होते, 7 ज्यांची नावं त्या पत्रकावर आहेत, ती 7 सोनवणे बाबासाहेबांबरोबर होती. परंतु धनगर समाजाने बाबासाहेबांची जगात पहिली मिरवणूक कोणी काढली? धनगर समाजाने. आणि ते 2028ला त्याला होत्या 100 वर्ष. आता माझी लेख काउन्सिल मध्ये आहे आणि वतनदार बी एक आलाय, राजेंद्र सोनवणे आल्यात ना, ती पण आल्यात. आणि मग आम्ही आता त्यांना दिला कार्यक्रम, राष्ट्रीय कार्यक्रम होणार आहे 2028ला. राष्ट्रीय, अख्ख्या देशातले, संपूर्ण देशातली धनगर बांधव, मोठमोठे अधिकारी कर्मचारी यांना आपण निमंत्रित करणार आहे, आमदार खासदार मुख्यमंत्र्याला पण. आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला बांधवांनो करायचा आहे. मी हे तुम्हाला का सांगतोय तर हा इतिहास आहे. आणि जो इतिहास विसरतो त्याला इतिहास धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. एवढ्या दिवस हा इतिहास आपल्याला माहित नव्हता, म्हणून ती देवकाची कोकरी आपल्यापासून लई लांब होती. म्हणजे अजून बी ती थोडी फटकूनच आहे. ती शोधन करायची सातकर ही आहेत आपल्या बरोबर. आता ते थोडं असतं, पण आता येतील तर आपल्याला ते काम करायचंय. काउन्सिल मध्ये कोण आहे आता तुमचा?
आणि पैसे कसे देत नाही बघतो आता त्यांना. जत्रेला पैसे दिलेत का नाही यांनी? दिले. माझ्याकडे त्याचा पुरावा आहे. नाही मानला की बुटानी थांबणार आहे. माझ्याकडे कागद आहे. आणि आमच्या ह्याला जर पैसे तुमच्याकडे नसत्याला नाही म्हणताल तर तुम्ही ज्या ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्या त्या जमिनीत जाऊन मी बसणार तिथं, त्या जमिनीतच आंदोलन सुरू करणार. परत मी आता बारामतीकरांना ह्या आभार सभेच्या माध्यमातून सांगू इच्छितो, ज्यांच्यावरती अतिक्रमण म्हणजे ही आरक्षण टाकलेले आहेत, ज्या ज्या व्यापाऱ्यांवर, ज्या ज्या राष्ट्रवादीच्या अजितदादाच्या गळ्यातल्या ताईतावर, दादाचा ताईत असला तरी त्याच्यावर आरक्षण टाकलंय. 2-4 ताईत मला भेटल्यात. ती आरक्षण कशी उठवायची ह्याच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. माझा काही इंटरेस्ट नाही त्यात. ज्यांच्या जमिनीवरती आरक्षण टाकलंय त्याने आयुष्यात कधी हात केला मत दिलेलं नाही, परंतु तो अन्याय आहे त्यांच्यावर. आणि ह्या बारामतीमध्ये कुणावरही अन्याय होणार नाही. अन्याय झाला तर त्या अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्याचं काम बहुजन समाज पार्टी संघमित्रा काळूराम चौधरी 100% करणार आहे. गाजा खराब आहे म्हणून जास्त बोललो, परंतु बांधवांनो, येणारा काळ आपल्याला जे काम करायचंय तुमच्या सगळ्या साथ सहयोगाने होणार आहे. आता सीबीएसई बोर्डात आपले जे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत सचिन शेठ सातव यांनी काय सांगितलं होतं, मी सीबीएसई शाळा चालू करतोय. तर मी सचिन शेठ सातवांना ह्या मंचावरून आव्हान देतो की आता सचिन शेठ ती शाळा कधी व्हायची तेव्हा होऊन दे, पण तुमची ती सातव शाळा आहे का नाही ती पहिली नगर परिषदेकडे वर्ग करा. त्याचा ठराव तुम्हाला नसेल करायचा तर माझी पोरगी करा. बघू आपण आता तुम्ही किती महापुरुषांना मानणार आहे, किती सर्वसामान्य बारामतीकरांच्या बाजूने. पहिली कुठली शाळा करायला पाहिजे? आता सातव शाळा देऊन टाका की. आता तुम्ही काय काय करणार? शोरूम तुम्ही बघताय, कारखाना तुम्ही, बँक तुम्ही, नगर परिषद तुम्ही, 2-4 हातगाड्या लावा मग शेंगदाण्याचं तुम्ही भाड्याने द्या की. आता सगळंच तुम्हाला म्हणलं काय ती शाळा देऊन टाका. माझी कारभाऱ्याचा नातू तुम्हाला म्हणतील तरी कारभारी लय भारी माणूस होता, द्यायला पाहिजे. कारभाऱ्यांचं नाव आहे त्या शाळेला. कारभाऱ्यांनी काम बी चांगलं केलंय, बऱ्याच जणांनी केलंय. विनोद कुमार गुजरांनी पण केलंय, आमच्या बारामतीचा नगराध्यक्ष. आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या गावचा जे पाटील आहे धवन पाटील, अतिशय चांगले कुटुंब आहे. पण आता त्यांना इथल्या राज्यकर्त्यांनी त्यांना का साईडला केलं, का त्यांच्यावर अन्याय केला ती धवन पाटलांनाच माहिती. पण आपल्या गावचं कोण आहेत ती पाटील आहे. गावकीचा पाहिजे असतील, भाऊकी बिजा पाहिजे असतील. धवन पाटील पण गावच्या पाटलाला सोडलं नाही यांनी. हरकत नाही. ही जी लोक आहेत बारामतीतली, भरपूर चांगली लोक आहेत बारामतीत. आमच्या पूर्वीचे नगराध्यक्ष होते मातू वाघोलेकर, लय भारी काम केलेलं आहे. त्या एक शाह म्हणून होते, त्यांच्या बघितला इतिहास बघितला तर आपल्याला कळतंय तसं काम झालं पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी नगराध्यक्षांना विनंती करील, तुम्ही जे आश्वासन दिलं सीबीएसई बोर्डाची शाळा, ती शाळा समोरची पाडायचं मला माहित आहे तुम्हाला पाडायची. पण आता माझी लेख काउन्सिल मध्ये बघू की तुम्ही बोललेला व्हिडिओ बी माझ्याकडे आहे की तिथं शाळा चालू करायची. तुम्हाला तिथं ते आदित्य तावरेला पण मलिदेवाल्याला जगवायचं आहे ती मला माहित आहे. त्याला बी बघतो तुम्हाला बी बघतो. थांबा जरा. शाळा सीबीएसई बोर्डाचीच होणार. उद्घाटन बी आपण सचिन शेठ सातवाच्याच हातनं करणार. पण शाळा कुठली सरकारी होणार? पहिली सातव शाळा होणार. तर गडी खुशाल मोदी सारखा आश्वासन देत सुटला होता. आता आलाय निवडून ती नाही दिलं तर मी आहेच की. मग
आता जी जी काय काय म्हणलेत ना त्यांनी त्यांच्या माग्यात लागायचं आणि त्यांनी नाही ऐकलं की माझा टेबल आणि खुर्ची इथंच आहे. मी आता 15 जानेवारी पासून तिथं बसणार आहे. 15 जानेवारीला तिथं टेबल आणि खुर्ची टाकणार आणि बारामतीकरांचा अध्यक्ष तिथं बाहेर काम करणार. आता मला तर मी तुमचा ठीक आहे, माझा पराभव केला तर मी पराभव बी स्वीकारलाय. तुम्ही दिलेला जनतेचा बारामतीकरांचा कौल मला मान्य आहे. त्यांनी दोघांनी नाही काम केलं की मी करणार आहे. म्हणून बांधवानो, मी पुन्हा एकदा सर्व बारामतीकरांचं आणि विशेष करून प्रभाग क्रमांक 14 मधील सर्वांचं, प्रभाग क्रमांक 14 मधील सर्व मतदारांचे जाहीर असे आभार मानतो. विशेष करून त्या प्रभागात वडार समाज, बुरुड समाज, मराठा बांधवांनी तर 100% मतदान मला केलंय. अजितदादा, मराठा बांधवांनी मतदान संघमित्रा काळूराम चौधरीला केलंय, 100% केलंय. कारण त्या बांधवांचं म्हणणं होतं एक हाती दिले विलय मागत्यात, एक हाती दिले विलय मागत्यात, म्हणून काळूरामची पोरगी तिथं पाहिजे. दिलंय. मुस्लिम बांधवांनी मला साथ सहयोग दिलाय. माझ्या प्रभागातल्या बागवान समाजाने दिलाय. एवढंच नाही तर घिसाडी समाज, ओबीसीतला घिसाडी समाजाने बी मला साथ सहयोग केलेला आहे. मांगारोडी समाजाने दिलाय, मातंगांनी दिलाय. आपले ते गुदडीवाले ना, गुदडीवाला समाज माझ्या प्रभागात आहे. माझ्या पोरीचा जो प्रभाग आहे तो SC, ओबीसी आणि मायनॉरिटी 3च लोक आहेत. आणि एक 45 मराठा बांधवांचं मतदान होतं. त्या 45च्या 45 मराठा बांधवांनी मला मतदान केलेलं आहे. माझी पोस्ट बी टाकली होती एका मराठा बांधवांनी. बाकीची जी मलिदा गँगवाली होती ती माझ्या विरोधात प्रचार करत होती की जातीवादी. मी काय जातीवाद केला? गजानन नारायण गायकवाडला बोलवून तिकीट त्याचं मी कट केलं होय. त्याच्या बापाची गाडी घेऊन तुम्ही ST घेऊन ह्याला जात होता आणि जातीवाद काळूराम चौधरी. ते आमच्याकडे जवाहरनगर आहे, तिथं त्या जवाहरनगर मध्ये मी लहानाचा मोठा झालो. एकही नगरसेवक ढोर समाजाचा दिला नाही. चर्मकार समाजाचं मला वाटतं झालेलं आहे आपल्या इथं. ढोर समाजाने काय केलं तरी काळूराम चौधरी जातीवादी तुम्ही आहे. कारण मी सभेत बी सांगितलंय, दुर्गाडे सरांना तिकीट दिलं यांनी त्या पुरंदरला. दिवसभर ही प्रचार करायचा तो अशोक टेकावडे त्यांच्या बरंच, आणि रात तीच मेसेज पाठवायचा वादवाटाळीत पाडा माळी. आपण तसला जातीवादी प्रचार करणार नाही. कारण जाती ह्या जनावरांच्याच असतात, माणसांच्याच नसत्यात. जनावरांची टॉयलेट बघून तुम्ही ओळखताय कोंबडीच आहे, हे डुकराच आहे, गाढवाच आहे. 20 माणसं तिकडे कॅनेलवर बसवायची, नगराध्यक्षाला घेताना ओळख म्हणायचं आता ह्याच्यातलं मराठा कुठला हगलाय, दलित कुठला आहे, मुसलमान कुठला आहे, ओळखेल का? नाही ओळखेल का? बरं नगराध्यक्ष जाऊन दे, प्रांतला घेता. जाती ह्या जनावरांच्यात असतात, माणसांच्यात नसतात. माणसांनी जातीच्या बाहेर येण्याला शिका. जाती ह्या तुमच्या माझ्या काही फायद्याच्या नाहीत. जात ही तुम्हाला आणि मला फक्त विभागून ठेवण्यासाठी तयार केलेली आहे, फक्त विभागून. जायचंच नाही. एवढे दिवस कॉलेजला धनगर आणि आमराईतलीच भांडण असायचं. देवका ते कोकरे आणि आमराईतल्या पोरांचे माहीतच नव्हतं त्यांना, काय घेणं देणंच नाही. तिकडनं देवका त्याची पोरं आपली अशी गोगल बिगल लावून यायची, हिकडनं आमराईतली पोरं टिळं लावून यायची, ही गोगल घालून. आणि ह्यांची खुन्नस कुठं TC कॉलेजवर. आणि SY मध्ये दोघं बी SY मधनं कॉलेज सोडून द्यायची. भांडणातच जायचं म्हणल्यावर शिकणार कोण? आता मात्र त्यांना तो सगळा इतिहास कळालेला आहे. आता काय कोण भांडत नाही आणि भांडण होणार बी नाही. कारण भाईचारा बारामतीत SC ST OBC मायनॉरिटीचा वाढायला लागलाय. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो आणि माझं भाषण आटपतो घेतो.
निवडणुकीच्या काळात माझा प्रचाराचा नारळ मी या वेशीवरच्या तेलेच्या मारुतीला नारळ फोडून केला आणि मंदिरात सगळ्या मंदिराचं दर्शन मी पण घेतलं. मग काय मला निरोप आलाय काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते, आता मी उभा होतो तर मला मतदानाची मी काय मला सगळ्यांच्याच मताची गरज होती. मला त्यांचा निरोप काय होता, आम्ही तुम्हाला साथ देतो, तुम्हाला मत देतो, मुसलमानांची बाजू तुम्ही घेऊ नका, मला मत नको गाड्या तुमचं. नाही मी नाही करणार असलं. मी काय असं करायचं, मुसलमान ह्या देशाचा मालक नाही, मुसलमान ह्या देशातला मालक, ही बागवान आहे, ही मुस्लिम जे राहतात ही दुसरी विदेशातले, ही सगळी हितलीच आहेत. कशाला उगाच धर्मातून जातीचं काढत बसताय. विकास करायचा बारामतीच्या प्रत्येक माणसाला त्याच्याकडं त्याच्या घरात ती घर चालल असं नियोजन कसं होईल हे बघितलं पाहिजे आपण. परंतु आपण जर धर्मावर आणि जातीवर विचार करायला लागलो तर आपल्या देशाचं वजवाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही 2014 पासून बघताय देशाची परिस्थिती अधोगतीला चाललेली आहे. म्हणून बांधवानो, धर्म जात अजिबात मानू नका. तुम्हाला एवढं आता हे एवढं उदाहरण चांगलं कळतंय. नाही तर बघा शेतकरी असतो, शेतकऱ्याचं एखादं पीक खाल्लं जनावरांनी तर शेतकरी काय करतो, जनावरांचं खुरं बघतो, खुरं म्हणजे पायाचं ठस बघतो आणि वळात तुझं कुठल्या जनावरांनी खाल्लंय. माणसाचं ठस बघायचं आणि वळका बरं कुठल्या माणसाचं आहे ते ठस, कुठल्या जातीचं नाही होणार. आणि तसं असतं तर नगर परिषद मध्ये 17 लाखाची चोरी झाली माहित आहे ना. 13 लाख तिथं आणून ठेवलं होतं. किती एका बापाच्या पोटचं होतं ते चोर बी. 17 लाख नेलं 13 लाख आणून ठेवलं आणि तो चोर अजून गावला नाही पोलिसांना बी आणि नगर परिषदेला बी. मला माहित आहे पण तो चोर कोण आहे ते मला माहित आहे. त्याचा मालक बी माहित आहे. त्याचा मालक आता परत निवडून आलेला आहे. पोरीला निधी नाही भेटला तर तो चोर बी समोर येणार आहे. आणि आता काय मी काय ते मी बाहेरच आहे ना. माझ्यावर गुन्हा करा नाही तर तडीपारी करा नाही तर मोका लावा नाही तर काय करायचं ती कर. इथनं तडीपार केलं तर तिकडे जाईल. 5 जिल्ह्यातनं नाही आता अजित पवार 10 जिल्ह्यातनं कर. मग कुठं जाणार, पश्चिम नागपूरमध्ये राहायला जाईल फडणवीसच्या मतदारसंघात. 35% आम्ही पण आहे तिथं. बौद्ध समाज 35% आहे या विदर्भात. 30 ते 35% बौद्ध समाज आहे. म्हणून ती आता काय तुम्हाला जे सांगत होते अमराईत कसा काळूरामला गुतावला, कसा काळूरामला गुतावला. अरे काळूराम कसा सुटला ती बी माहित आहे की, हा माहित आहे का नाही तुम्हाला. आणि पेताय तरी कुणाला. आणि नुसतंच म्हणायचं माझ्या बापानं काय झालेलं आहे. लेखाने वाचलंच नाही. वाचला असतं तर या असल्या बुलतटांना भेला असतं होय तुम्ही. बापाने काय झालेलं आहे भेटाय कोणाला, ज्याला बाप नाही त्याला. आता निवडणुकीत बी पत्रकार बांधव आहेत. आता निवडणुकीत रात्रीच्या 12च्या नंतर आमच्या अमराईत रात्री पिऊन यायची धाब्यावरनं आणि जा आमच्या समाजाला शिव्या द्यायची. मलिदा गँगवाली अख्ख्या त्या गल्लीला शिव्या द्यायची. आणि मग मला पिऊन झाल्यावर म्हणायचे मला जर फाडला तर मी निळा आहे. आणि याला खरंच जर फाडला का नाही खरंच तर ह्याच्या इकडे लिंबू आहे इकडे कांदा आहे. तिथं धाब्यावरची अवलाद आहे. ह्यांना धाब्यावरचा नाही, ह्यांना पुस्तकावरचा लागतो. पुस्तकावरचा त्यावेळेस यांच्यावरती हे करायचंय. आता थोड्या दिवसात ही सर्कल काय केलंय, तिरंगा सर्कल नाही तिरंगा सर्कल. हे तिरंगा सर्कल नाव राहणार नाही. तुम्ही तुमच्या बापाच्या हातल्यासारखं काही बी करायचं नाही. 3 हत्ती चौक आहे, मी 3 हत्ती चौक करणार. लेख माझी वर काढणार, मी खाली थांबणार. ते नाव बदलणार म्हणजे बदलणार. आताच गृहमंत्र्यांना पत्र देऊन ठेवा अजितदादा आणि मी बदलणार. ती मला ज्या वेळेस माझा मूड झाला
गळा नीट झाला की हा ती तिकडे आता आम्ही सगळी म्हणतोय आमची बारामती, तिथं दिसतंय का तुम्हाला माझी बारामती लिहिलंय? माझी लिहिलंय, माझी. तुमच्या वय आमची कुठं गेली? आणि आमची कुठं गेली? तर ही आपली बारामती आहे, आमची बारामती आहे. ही बारामती अजून कशी विकसित होईल, अजून कशी चांगली होईल हे आपण बघू ना. मी कुठल्या विकास कामाला अगोदर बी आडवा आलेलो नाही, पण आता गावात विकास एकच रस्ता 50 वेळा बनवायचा नाही. एकच रस्ता काय झोपतो का आता त्याच्यावर तूच? निवडणूक आली की ते काय आपलं भिगवण रोड, मी जसं सांगायला लागलो की ही एक स्पीड ब्रेकर 6.5 लाखाचा आहे, बुजवूनच टाकलं. बघा तो का तिथे बुजवूनच टाकला. हा करावंच लागेल. त्या मी जी सांगितलं ना ती खरं आहे. 97 लाख रुपयाचं टॉयलेट आहे का नाही? तुम्ही बापाच्या पोटचा आहे का मी बापाच्या पोटचा आहे? मी जर 2 बापाचा असेल तर तुम्ही दाखवा आणून की नाही 97 लाख रुपयाचं संडास म्हणून. नदीला बांधलंय 97 लाख रुपयाचा संडास. काही शेर इटणे हक्कात होय तिथं माणसं? आणि आमच्या इकडं नाही, इकडं काय नदीला का बांधलंय? आमच्या इथं हे आंदोलन करायला आणि तिथं मंत्रालयात गेला ते कमोड घेऊन. काय नाही आमच्या इथं सार्वजनिक शौचालय नाही म्हणून आंदोलन कुठं मंत्रालयात. आणि अजितदादा संडास कुठं बांधतोय? नदीला. आता नदीला संडास बांधायची काय गरज होती? पण ती बी 97 लाख रुपयाचं ठीक आहे. तसलीच 97 लाखाची त्याच्यात 3 लाख टाक आणि 1 करोड रुपयाची 10 संडास आता आमराईत बांधा. सुरुवात माझ्या पोरीच्या प्रभागातनं केली तरी हरकत नाही, पण तिकडं बांधलं इकडं का नाही? इकडं करावं लागेल. आणि हिथं सीबीएसई बोर्डाची जर शाळा करत असाल तर ती शाळा अगोदर 14 प्रभाग 14 मध्ये चालू होईल, कारण आमची बारकी पोरं इथं रोडनी येणार नाही. तुम्ही तिकडं तसं करताय, तुमचं रस्ते बंद केलेत. आमचं मी शाळेला होतो 5 नंबर मध्ये, आम्हाला तिथून रस्ता होता, इकडे यायची काही गरज नसायची. आता ती रस्ते बंद केल्यात आणि इकडनं येणार. 2-4 पोरांचे ऍक्सिडेंट झालेत. त्याच्यामुळं आमची शाळा अमराईत असेल आणि आम्हाला अमराईत शाळा न्यायची. इथं तुम्हाला गणपती बसवायचा आहे, दहीहंडी करायची, काय करायचंय ती करा. शिकवत देत नाही. सगळ्या बारामतीकरांना माहित आहे इथं होतात का नाही. मी बंद केलं ती कार्यक्रम, आता परत चालू केलं. आता परत काय करताल? आता कसं चालू करताल? मी जर समजा दिल्लीला असेल तर माझी पोरगी इथं असेल, आणि पोरगी दिल्लीला असेल तर काळूराम इथं असेल, आणि आम्ही दोघं इथं नसलो तर अनिकेत आहे, बंटी आहे, त्यानम आहे, हे सगळे आमचा स्वप्नील आहे, हे सगळे आहेत. मग इथं प्रभाग क्रमांक 14 मधला प्रत्येक मतदार हा नगरसेवक आहे, ध्यानात ठेवायचं. आणि बारामतीतला जो बी शोषित वंचित आहे त्याला माझ्या पोरीचा सगळा अधिकार आहे. तुम्ही स्वतः नगरसेवक आहे, आशात आविर्भावात तिथं जायचं. अजिबात मळकी कपडे घालून कोणी जायचं नाही. काम जर नाही ऐकलं ना अधिकाऱ्यांनी, मला फक्त फोन करायचा, नाव सांगायचं. तो कोण ऐकत नाही काम बघतो नाही. तिथं काम तुम्ही गुजरातन 7 वाजता ऐकताला ना अमराईतल्या नाही तर माझ्या अगोदर तीच मारतेल. आता मी म्हणतोय म्हणल्यावर ही गप बसणार आहे तू हे जावा. बर बीनी दोन्ही एकच आहेत ना अमराईतली. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात आपल्याला भरपूर असं काम करायचं आहे. तुमच्या बारामतीकरांच्या माझ्या पोरीकडनं ज्या अपेक्षा आहेत 100% त्या पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल. दुसरी गोष्ट काहीतरी हे उठावतात, अफवा बिफवा उठावतात. काळूराम चौधरी बहुजन समाज पार्टी सोडून कुठं जाणार नाही. माझा पक्ष आहे, मी आणलेला आहे. ही आमच्या महापुरुषांच्या त्यागाने उभा राहिलेली पार्टी आहे. ती पार्टी मी 30 वर्ष ज्या इमानीतबाराने चालवली तीच पुढं चालत राहील. आणि काय पण दिलं तरी बहुजन समाज पार्टी ही बहुजन समाज पार्टीची नगरसेविका आणि बहुजन समाज पार्टी ही कायम राहील. मी पुन्हा एकदा सर्व बारामतीकरांचं हात जोडून आभार व्यक्त करतो. आपण दाखवलेला विश्वास
आणि आपण दिलेली साथ सहयोग हे मी आयुष्यभर कधी विसरणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम जय भारत. येणारी पंचायत समिती झडपी ध्यानात ठेवायची. आपली सगळी पाहुणी खेड्यात आहेत. गोदूबाईच्या महारवतनाची जमीन लुटलेली आहे. कनेरीच्या मांगाची 72 एकर जमीन ह्यांनी आणलेली आहे. यांनी त्या गोदूबाई मध्ये व्हालार सुतार यांच्या जमिनी लुटलेल्या आहेत. आणि कसबेतल्या टकारी समाजाचं वतनावर यांनी राष्ट्रवादी कार्यालय बांधलेलं आहे. रामोशेच्या ह्याच्यावर दादाचा बंगला आहे. माझ्याकडे डॉक्युमेंट आले. गाडीच भरली. टिंगरे साहेब खरंच गाडी भरली. मी त्यातला एक दस्त सांगतो तुम्हाला. आता 1935 ला दस्त झाला. 1935 ला आहे. ही कुठला? त्या उतार्यावर आत्ता 10 गुंठेत 2 उतार झालेत. दोन्ही उतार अजित आनंदराव पवारांच्या नावाने आहेत. आणि त्याचा पहिला दस्त 1935 ला झालाय. 107 एकर रामोशी वतनाची जागा घेणाऱ्यांचं नाव आहे गोविंदराव पवार. कोणाचं आहे? गोविंदराव. हा, खानदानी धंदा आहे जमीन लुटायचा. जय भीम जय भारत.